प्रीती, किती वेळ आहे म्हटलं अजून स्वयंपाक आले? बनव ना लवकर लवकर. किती वेळची भूक लागली मले. तुझ्या स्वयंपाकच व्हायचाय. राजूचे बाबा बनवून राहिले तुम्ही स्वयंपाक, घाई कायले करून राहिले तुम्ही? स्वयंपाक बनवायला टाइम नाही लागत काय चुलीवर? हा, 10 वेळा इस्तच फुका लागते, काढ्याच लावा लागते, इस्तच इजून जाते. आणि एक तर ओल्या ओल्या काढ्या आहेत त्या. तो बरोबर लावत जाय ना मग काड्या. वाढल्या काड्या लावत जाय, ओल्या ओल्या लावून राहिली तर. आणून ठेवले काय तुम्ही काळ्या? एक काळी नाही आहे म्हटलं घरी स्वयंपाक बनवाले. ते तरी मी कशा मशा इकून तिकून जमा केल्या म्हटलं स्वयंपाकासाठी काळ्या. 2-3 दिवसापासून चुलच फुकणं चालू आहे, फू 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 करून. हा, स्वयंपाक बनवून राहिली म्हटलं. मला त्रासून राहिला. माझ्या डोळ्यात दुप्पट जाते, हाताला चटके लागते. हा, एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्यात स्वयंपाक बनवा बरं चुलीपाशी. बनूशा वाटते काय तर. तुम्हाला काय आहे? तुम्हाला मस्त गरम गरम भेटते. आयता स्वयंपाक जेवण करून घेताना लागून जाता. आणि बनव स्वयंपाक, बनव स्वयंपाक. असं नाही का पटकन जाऊ बा, त्रासून राहिला तर. हा, गॅस भरून घेऊन या. ते नाही समजून राहिलं तुम्हाला. अहो, तर आपल्या गावातच येते ना गॅसवाल्याची गाडी. मग मले कायले जा लागते म्हटलं पेट्रोल खर्च करून. हा, येईन तेव्हा भरून घेजो. येईन तेव्हा भरून घेजो, येईन तेव्हा भरून घेजो. हा, 8 दिवस गाडी नाही आली समजा, 8 दिवस मला चुलच फुकाल लावा ना तुम्ही. काय झालं मग? चुलीवर स्वयंपाक करशील तर. हा, याच्या पहिले स्वयंपाक नाही केला काय त्या? अन म्हटलं चुलीवरचा स्वयंपाक चांगला लागते, टेस्टी लागते. हा, गॅस नाही बनत म्हटलं चुलीवरच्या स्वयंपाकानं. हो, अजून सांगा ना, अजून अजून सांगा चांगले चांगले कारण. हा, अजून सांगा. मी तुम्हाला सांगून देतो, तुम्ही आज गॅस भरून आणून द्या तर मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवल. नाही तर मी स्वयंपाक बनवत नाही, पहिले सांगून देतो मी. अहो, येऊन जाईन ना आज. आज येऊन जाईन म्हटलं गाडी. 2 दिवस झाले गाडी नाही आली तर आजचा दिवस वाट पाय. समजा आज जर नाही येणार दिवसभरात गाडी तर उद्या घेऊन येईन ना मग मी. उद्या घेऊन येईन. आजचा दिवस बनवून घे स्वयंपाक. हो, म्हणजे आताचा स्वयंपाक चुलीवरच बनवतो, संध्याकाळचा स्वयंपाक चुलीवर बनवतो आणि उद्या सकाळचा स्वयंपाक चुलीवर बनवतो. हा, म्हणजे मी चुलीवर स्वयंपाकच बनवत बसू काय? काय होते मग 1-2 दिवस स्वयंपाक बनवशील चुलीवर तर. हा, बाकीच्या याच्या घरी गॅस नाही राहत म्हटलं तर चुलीवरच स्वयंपाक बनवते. हेच तर नाही पटत मग मला. बाकीचे बनवते न ते बनवते न तो बनवते. बनवू द्या ना मग, बनवत असन तर. पण मी बनवतो काय? हा, मी बनवत नाही म्हटलं चुलीवर स्वयंपाक. पण आता मजबुरी आहे, गॅस नाही आहे, त्याच्यानं बनवून राहिली मी. नाही तर माझ्या पहिली जीवावर येते चुलीवर स्वयंपाक बनवाले. काहून पहिले बनवत नाही होती काय तू लग्नाच्या पहिले? हा, तू या आईबाबाच्या घरी चुलीवरच तर स्वयंपाक बनवत होती. आणि आता नेट लागते काय स्वयंपाक बनवाले? जीवावर येते. आयता आयतं भेटते तर. पहा राजूचे बाबा, तुम्ही कधी लग्नाच्या पहिलेच्या गोष्टी नका काढू. हा, मला माहित आहे पहिले तुम्ही कसे होते तर. हा, मी काढून राहिली काय तुमचं? लग्नाच्या पहिले केला असेल मी स्वयंपाक. पण आता सवय नाही आहे ना मला. आता सवय नाही आहे म्हटलं. करून राहतो तर काही वाटत नाही. आता लय दिवस झाले म्हटलं चुलीवर स्वयंपाक नाही केला, करत नाही तर जीवावर येते माया. मला आणून द्या तुम्ही गॅस भरून. गॅस भरून आणून दे, आणून दे म्हणतं तर तुला नंबर नाही लावता येत काय मग? हा, मोबाईल नंबर आहे ना तुझ्याच तर नंबर दिला तिथं. हा, ऑफिसमध्ये. मग बुक नाही करता येत काय सिलेंडर? माझा नंबर दिला बरोबर आहे, मी फोन लावून राहिली पण फोन नाही लागून राहिला ना. हा, मग काय करू मी? नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर सांगते बापा. काय प्रॉब्लेम आहे माझ्या मोबाईल मध्ये तर. हा, नंबर नाही लागून राहिला म्हटलं माझ्या मोबाईल मधून. त्याच्यानं तुम्हाला म्हणून राहिली का तुम्ही डायरेक्ट ऑफिस मध्ये घेऊन जा आणि भरून घेऊन या. तर पाहिजो थोड्या वेळानं नेटवर्क मध्ये जाऊन लावून पाहिजो नंबर. लागन तर लागून जाईन. आजच्या दिवस थांबून जाय. आणि आज तशी आपल्या गावात गाडी येते म्हटलं. आज सोमवार आहे, आज गाडी येते. आज जर गाडी नाही आली तर उद्या आणून देतो ना मी. हा, तू टेन्शन कायले घेऊन राहिली? आणून देतो म्हटलं. बनव मस्त गरम गरम पोळ्या बनव. तूही जेवण कर ना, आम्हाला जेवायला दे. हा, तोंड नको फुगवत जाऊ प्रत्येक गोष्टीत. मी तोंड नाही फुगवत, आता स्वयंपाक बनवून घेतो. आणि संध्याकाळी म्हटलं मी खिचडीच मांडतो. आणि सकाळी वरण भात. मी काहीच नाही बनवत आता. हा, पोळ्या नाही बनवत ना भाजी नाही बनवत. मान नाही होतो आता चुलीवर स्वयंपाक बनवणं. एक टाइम कोणी बनवून घेईन. हा, 2-3 दिवस नाही बनवत बसत मी. अमाय प्रीती, काय आहे म्हटलं? हा, मस्त बाहेर स्वयंपाक चालू आहे. काय करावं मग काकू, आता घरात गरमी होते त्याच्यानं म्हटलं बाहेर स्वयंपाक बनवा मस्त. निंबाच्या झाडाखाली मस्त थंडी थंडी हवा येते. हा, म्हणून बनवा म्हटलं बाहेरच. चांगलं आहे ना, शुद्ध हवा घेऊन राहिली तर. आणि निंबाचं झाड आहे तुझ्या घरासमोर तर अजून चांगली गोष्ट. निंबाचं झाड पाहिजेच ना घरासमोर. कापजा गिपजा नका. मस्त पहा बरं किती मस्त थंड थंड लागते झाडाखाली. हो काकू, त्याच्यानं म्हटलं झाडाची हवा घेणं होते. पंखा काही लावा नाही लागत. बाहेरच जेवण करा, बाहेरच झोपा म्हटलं. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत नाही काय, म्हणजे बिलाचे पैसे वाचन ना. पंखा कूलर काही लावत नाही म्हटलं आता ह्या वर्षी. आता बाहेर स्वयंपाक बनवतो मी 2-3 महिने. हाव काय, चांगलं आहे ना, चांगलं आहे. बाहेर स्वयंपाक बनवतो तर हा बनवायला लागते. आणि चुलीवरचा स्वयंपाक चांगला राहते खाणं. गॅस नाही होत म्हटलं आणि टेस्टी लागते उलट. हो काकू, ते तर आहे, टेस्टी तर लागते चुलीवरचा स्वयंपाक. चूल काऊन अशी मांडली त्या गोट्याची? मस्त विटाची बनवायला पाहिजे होती.
काय करू काकू, मला चुलही नाही मांडता येत. कशा मशे 2-3 गोटे घेऊन आली मी, एक लहान एक मोठा. ते एका इकडे इस्त लागते आणि एका इकडे लागतही नाही. आता असं काम चालू आहे. आता कशी 2-3 दिवस काढतो म्हटलं. काहून 2-3 दिवस काय झालं? गॅस नाही आहे ना काकू, गॅस गेला म्हटलं, शनिवारीच गेला. गॅसवाल्याला फोन लावा तर फोन नाही लागत. काय माहित माझा मोबाईल बिघडला का काय झाला, तर माझ्या मोबाईल मध्ये नंबरच नाही लागून राहिला. मी लय वेळा फोन लावतो पण लागत नाही. पण बाकीच्याले लागते ना, बाकीच्याले फोन लावतो मी तर. पण जेव्हा त्या नंबरला लावतो मी बुकिंग वाल्या नंबरवर, तर लागतच नाही. अहो ऑफिस वाल्याची नवीन नवीन काही ना काही निघत राहते ना, तर काही अपडेट गिपडेट मागत असन तर करून टाकजो म्हटलं. आधार कार्ड नाही तर काय, पॅन कार्ड काय अपडेट करा लागते तर ऑफिस मध्ये जाऊन विचारपूस करून घेजो. हो, तर त्याला मी हेच म्हणून राहिली ना, का माझ्या मोबाईल मधून नंबर लागून नाही राहिला आणि माझाच नंबर दिलाय म्हटलं तिथं. तर लावू परेशान झाले मी, नंबर नाही लागून राहिला. शनिवार रविवार आज सोमवार चुलीवर स्वयंपाक बनवून राहिली म्हटलं मी ह्या 2-3 दिवसापासून. रोज सकाळ संध्याकाळ झाली का चूल फुका डोकं दुखते म्हटलं माझ्या या धुळ्यानं. एखाद्या दिवशी स्वयंपाक बनवा तर चांगलं वाटते, पण रोज रोज स्वयंपाक बनवायला जीवावर येते माया. दुपट अल्लग डोळ्यात जाईन, नाकात जाईन, खोकला येते आणि काळ्या लावाच लावा. कधी पेटते कधी इसते आणि पोळ्या बनवा तर कधी इकडे कुणीकडे पकते आणि कुणीकडे पकती नाही. अहो तर तुनं चूल बरोबर नाही मांडली ना, म्हणून चूल बरोबर मांडायला पाहिजे होती तुनं. सगळीकडे बरोबर इस्त लागलं पाहिजे म्हटलं, मग बरोबर पोळ्या पकते. म्हणूनच होय काय बाहेर स्वयंपाक बनवून राहिले. नाही तर काय मग काकू, गॅस गेला त्याच्यानं बाहेर स्वयंपाक बनवून राहिली. नाही तर मी बनवतो काय, मी नाही बनवत. एखाद्या दिवशी बनवतो, नाही तर मग ते पार्सल बोलावून घेतो काही यायच्या हाती. पण आता काय करावं, एखाद्या दिवशी आणू शकते एक टाइमचा पार्सल. पण 2-3 दिवसासाठी कुठून पार्सल आणा आणि पैसे किती जाईन. त्याच्यानं म्हटलं चुलीवरच स्वयंपाक बनवतो. आणि आता मी चुलीवर स्वयंपाक बनवत नाही तर माझ्या घरी काढाही नाहीये. आणि स्वयंपाक बनवतो तर बनवतो चुलीवर, पण भांडे पाहा. पाय म्हटलं काकू, गंज पा काळे भांडे झाले माय. हो, आता चुलीवर स्वयंपाक बनवतो तर भांडे काळेच होते. मला माहित आहे ना, आता मी चुलीवर स्वयंपाक बनवत होतो. पण माया कसं आहे, माझ्या चुलीवरचे भांडे अलगच आहे आणि जे आपण गॅसवरचे भांडे बनवतो ते अलगच ठेवायचे. आणि चुलीवर जर स्वयंपाक बनवत असेल तर भाजीचा गंज अलगच ठेवायचा आणि त्याच्यातच भाजी बनवायची. असे 2-4 भांडे खराब नाही करायचे चुलीवर. पाय प्रीती, शिक म्हटलं काकू जवळून. काहीतरी शिकत जाय. काकू संग राहतं तू. काकूच्या वावरात जातं कामाले, गावात जातं बसाले. मग अशा गोष्टी शिकत जाय ना. ते फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपच चालवता येते काय तुले? आणि दिवसभर इंस्टाग्राम, त्याच्यातच डोकं लावतं काय? राहा ना तुम्ही चुपचाप. काय मी एकुलती नाही आहे मोबाईल चालवणारे, जगात सगळेच लोक चालवते म्हटलं. बिना मोबाईलचे कोणीच नाही आहे. आता तर लहान लेकरापाशी मोबाईल आहे म्हटलं. ज्या पाय तेव्हा मोबाईलच काढत राहता तुम्ही. तर बाकीच्या लोकांजवळ मोबाईल आहे तर ते कामं धंदे करून मोबाईल पाहते ना. दुयावानी थोडी. सकाळी उठल्याबरोबर 1 घंटा मोबाईल पाहतं तू आणि मग कामी लागतं. आतापर्यंत आपला स्वयंपाक होऊन जेवण गिवण झालं असतं. आरामात बनवतो ना तू स्वयंपाक, आरामात बनवतो. रील्स पाहतं, स्टेटस पाहतं, हाय हॅलो गुड मॉर्निंग. मग स्वयंपाकाला बसतं तू. असं नाही लेकराला भूक लागली असन बा, नाश्ता नाही काही नाही. आता भूक नसन लागली काय? मलेच तर जोरात भूक लागली. तुमचं तर तसंच आहे. सकाळ झाली का तुम्हाला काही सुटते. भूक लागली झाला काय स्वयंपाक ना, हाय काय जेवायचं. इकून तिकून आले का हाय काय जेवायचं वाढ मग, हाय काय जेवायचं वाढ मग. काही सुट्टे म्हटलं तुम्हाला घरात आल्याबरोबर. आताच आहे काय तुमचं? झालं असं आता. झालं असं म्हटलं. बनव स्वयंपाक. बनवून घे प्रीती, 1-2 दिवसाची गोष्ट. बनवून घ्या लागते म्हटलं. काय आपल्याला काय जिंदगीभर काय चुलीवर स्वयंपाक बनवा लागून राहिला काय? ते तर आहे काकू, जिंदगीभर नाही बनवा लागत, अडी अडचणीले बनवा लागते. पण बनवून नाही आहे तर जीवावर येते म्हटलं आता चुलीवर स्वयंपाक बनवाले. बनवून घे व, पहिले सारखं तर राहिलंय नाही. पहिले तर गॅस नव्हते तर चुलीवरच स्वयंपाक बनवा लागे. आता तर गॅस आहे तर आपण गॅसवरच स्वयंपाक बनवतो. नाही तर पहिले आम्ही लहान होतो तर चुलीवरच स्वयंपाक बनवून आम्ही. तेव्हा गॅस न गीस कोणी वापरे नाही आणि गावात कोणी वापरेच नाही ना चुलीवरच स्वयंपाक. आपल्या त्या शेणाच्या गौऱ्या झाले, तुरीचे फंट, पराठी आहे, काड्या कुड्या या ना स्वयंपाक बनवे पहिले. आता तर गॅस आहे तर गॅसवरच स्वयंपाक. कोणीच चुलीवरचा स्वयंपाक बनवायला नाही पाहिजे, जीवावरच येते ना. पण अडी अडचणीले बनवून घ्या लागते. काय होते मग? काढतो बाप्पा, आजचा दिवस काढतो मी, उद्या यायला आणायला लावतो भरून. नाही तर मग संध्याकाळपासून मी बनवतच नाही, यायलाच बनायला लावतो. पाय किशोर, काय म्हणते म्हटलं प्रीती, तुले बनवायला लावून म्हणते स्वयंपाक. आणून देजो भरून गॅस. हो काकू, जाईन ना उद्या घेऊन येईन म्हटलं. आजच्या दिवस वाट पाहतो. आज जर गाडी आली तर मग काही जावाचं कामच नाही. अमाय हो, आज सोमवार आहे ना, आज येते ना गाडी. येते म्हटलं 2-2:30 वाजेपर्यंत भरून घेजो गावात जर गाडी आली तर. आणि बोलतो त्याले, फोन लावतो म्हणा तर लागत नाही ना काही नाही. माझा नंबर. हो बोलतोच मी आता चांगलीच त्याले. नाही तसं नको बोलजो, पहिले विचारजो काय झालं बा, नंबर नाही लागून राहिला, अपडेट घे मागते काय. हे ते विचारजो आणि मग बोलजो.
हो, नाही तर पाहा लागन, ऑफिसमध्ये जाईन, हिचा मोबाईलच घेऊन जातो उद्या जाईन तर. उद्या नाही, आजची गोष्ट सांगून राहिली मी. आज जर गाडी आली तर उद्या जाच नाही लागत ना मग. हा, उद्या कोणतं काम आहे मग? हो, तेही आहे काकू. कर मग प्रीती स्वयंपाक. हो काकू, स्वयंपाक नाही तर काय मग बनवतो बा आता. काकू, संत्र मस्त आहे म्हटलं तुमच्या वावरातले, गोड गोड संत्र आहे. काल खाल्ले मी 4-5 संत्र खाल्ले, मस्त गोड संत्र आहे. हो, गोड संत्रा आहे ना. लहान लहानच आहे, लहान नाही आहे म्हणा, एकदम मीडियम साईज आहे. गोड संत्रा आहे. पण कोणी तेच म्हणून राहिले का काकू मावशी संत्र गोड आहे म्हणते तुमच्या वावरातले. ज्याले संत्र्याची आवड नसन ना तेही संत्र खाते म्हटलं माझ्या वावरातले. असे मस्त गोड संत्र आहे, नाही तर कोणी खात नाही. हो, कोणाच्या वावरातले गोड राहते, कोणाच्या वावरातले आंबट राहते, पण तुमच्या वावरातले मस्त गोड आहे. चल बाप्पा, घरी जातो मी बी. झाले काकू चिप्स पापड बनवून? चिप्स झाले बा बनवून. पापड बनवायचेच आहे ना आता. गहू टाकले पापड बनवाले, कुरवड्या बनवाले. हा का, किती पाहिल्या? जास्त नाही, 2 पाहिल्या, 4 किलो. थोड्या थोड्या बनवा लागन, एकानं बनवाले जीवार येते ना. थोड्या थोड्या बनवतो म्हटलं. हो, थोड्या थोड्या नाही तर काय, मी थोड्या थोड्याच बनवून. मी नाही काल बनवले चिप्स, आता पापड गिपड बनवून. पण आता हे गॅस नाही आहे, त्याच्यानं कसं करावं काय करावं, जोपर्यंत गॅस नाही येत तोपर्यंत काही बनवत नाही मी. तरी काल चुलीवर बनवले मी चिप्स. बनवून घेतो म्हटलं, गॅसची वाट पाहिन तर कवपर्यंत वाट पाहू म्हटलं. आलू आणले, चिमून जाईन, त्याच्यानं मग बनवूनच घेतले का. नाही तर काय हो, मग रिकामं राहिल्यापेक्षा बनवून घ्या लागते. हा, टाइम भेटला तर. आता चिप्सही बनवतो आपण तर काय चुलीवर बसून राहायला लागते काय आपल्याला. हा, एकदा टाकून द्या आणि एकदा फिरून पाव पकले का नाही पकले म्हणून खाली वर करत राहा. हा, आणि वरच्यावर तर काही घुमवाय नाही लागत, झाकून ठेवा लागते फक्त. आणि चुलीवर चिप्स बनवले म्हटलं तर गॅसही वाचते आपला, आपलाच फायदा आहे. आम्ही तर चुलीवरच बनवले चिप्स. मस्त बबितानं छतवरच चूल मांडली होती, वरच मस्त पाणी वाणी घेऊन गेली ते. तिच्या तिथं चूल मांडली आणि तिच्या तिथं चिप्स टाकले. नाही तर खालीवर व्हा लागते, खालीवर होऊच पाय दुखून जाते. हा काय, चुलीवरच बनवले? हो, बबितानंच पकवले ना चिप्स. घे, चुलही तिनंच मांडली, पकवले तिनं. फक्त मी वाळू टाकायचं काम केलं यावर्षी. हा काय, तरी म्हटलं अजून 5 किलोचे बनवून घ्या लागन रिंकूसाठी. रिंकूले द्या लागते ना बनवून. हो रिंकू जातो जमती नसन आता पोराच्या यानं. आणि लहान लेकराले पाहिन का कामं करन का चिप्स बनवन. नाही तर काय मग, आराम करायला नाही भेटत म्हटलं तिले रिंकूले या लेकरायच्या पायी. हा, पोरीचे अलग कामं करा लागते, पोराचे अलग कामं करा लागते, जवळचे अलग कामं करा लागते. आणि माहीत जवळले हातातच द्या लागते. हो, त्याला सगळं जागेवरच पाहिजे ना. एकही वस्तू घेऊन नाही खात. हा, नाही देणार तर नाही खाणार, असं काम आहे त्याचं. हो ना, हातातच पाहिजे त्याले. रिंकू रिंकू रिंकूलेच आवाज देत राहते थोड्या थोड्या गोष्टीसाठी. थकून जाते ते. तर तो झोपते म्हटलं तर ते थोडीशी झोपते त्याच्याबरोबर. तो उठाच लागते तिले. कोणी आहे नाही ना मग, लेकरं पाहिले तिच्या घरी. सासू नाही ना सासरा नाही. हो, चाल मग प्रीती, मी घरी जातो आता. कर स्वयंपाक. भाजी झाली काकू, आता 2-3च पोळ्या राहिल्या, बनवून घेतो. देतो बापा जेवाले. भूक लागली मागं लागले माया. काकू, मागं लागायची गोष्ट नाही, पण खरंच सांगतो सकाळपासून भूक नाही लागत काय, नाश्ता नाही ना काही नाही. प्रीती तर नाश्ता नाही बनवत, नाश्ता बनवून देऊन द्या बा बनवून. चुलीवर स्वयंपाक बनवाले काकू टाइम लागते आणि यायले कनी मजा कसं वाटते. हो, ते तर आहे. चुलीवर स्वयंपाक बनवायला टाइम लागतेच. आणि गॅसवर काय आहे, फक्त बटन घुमवणं आहे. एका इकडे पोळ्या होऊन जाते, एका इकडे भात होऊन जाते स्वयंपाक एका घंट्यात. नाही तर काय, मग एका घंट्यात होऊन जाते माझा स्वयंपाक. वरण भात भाजी पोळ्या एका घंट्यात बनवतो म्हटलं मी. होते ना, एका घंट्यात आरामात होते. आमची तर बबी तर एका घंट्यात बनवून घेते म्हटलं. वरण भात भाजी पोळ्या. हा, आमचा 5-6 जणांचा स्वयंपाक. नाही तर काय मग. बनव मग पोळ्या. हो, आई कुठं गेल्या होत्या तुम्ही? तुमचीच वाट पाहणं चालू आहे. कायच्यासाठी बबिता? आई म्हटलं टरबूज कापू काय? टरबूज खातो म्हणते लक्ष्मी, तर कापतो म्हटलं मी. अमाय, तर तेही विचारतं काय कापू काय म्हणून. हा, कापून मागते ते तर द्यायला नाही पाहिजे का तिले कापून? थांबून ठेवलं तिले माई वाटपात. म्हटलं तुम्ही या तर कापून घेतो, तर मग तुम्ही खा आणि आम्ही खातो बा, असं होय. जेवढं खाणं झालं तेवढं खाऊन घ्यायचं. नाही खाणं झालं तर फ्रीज मध्ये ठेवून देत जा. खराब होते काय? खराब तर होत नाही, माहित तर आहे तुले. पण तुम्हालाही आवडते ना टरबूज, आमच्यापेक्षा जास्त तर तुम्हालाच आवडते. त्याच्यानं थांबली मी वाटपात. पण फोन लावला तुम्हाला तर फोनही नाही लागला तुमचा. हो, तर माझा मोबाईल घरीच आहे ना, चार्जिंग नाही आहे ना मोबाईल मध्ये. घरीच आहे मोबाईल, म्हणूनच फोन नसन लागत. बरं काप ना मग, आता आली ना मी घरी, कापून घे. हो हो. अम्माय, बाई लक्ष्मी, टरबूज पाहिजे का बेटा? टरबूज पाहिजे माया बाईले? हा घे, टरबूज पाहिजे. चाल मग मी कापून देतो. आण बबिता, मी कापून देऊ काय? आण, मी आणतो कापून. कापतो नाही मी, बसा ना तुम्ही, बसा लक्ष्मी जवळ, आणतो म्हटलं मी कापून. बरं, आण मग.
चला मग मित्रांनो, कोणाकोणाला टरबूज आवडते सांगा कमेंटमध्ये. आणि या तुम्ही बी टरबूज खाले. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.